जय हिंद मित्रांनो, बघा आपण चालू केलेल्या सिरीज मध्ये आपला संख्या नावाचा चॅप्टर चालू होता. त्याच्यामध्ये आता समोरचा टॉपिक आहे बघा, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. तर नेमकं परिमेय संख्या कशाला म्हणायचं, चला तर समजून घेऊया. बघा, तर परिमेय संख्या नेमकं कशाला म्हणायचं या इकडे समजून घेऊया. बघा काय आहे, पी आणि क्यू या दोन कोणत्याही पूर्णांक संख्या आहेत. कशा आहेत त्या? पूर्णांक संख्या असतील आणि पी अपॉन क्यू या रूपामध्ये जर क्यू ची किंमत ही काय आहे, शून्य नसायला पाहिजे. काय? क्यू ची किंमत ही 0 नसायला पाहिजे. कारण बघा कसं आहे की कुठलीही संख्या आपण ज्यावेळी दशांशामध्ये लिहितो अंश आणि छेदामध्ये, तर जेव्हा छेदाची किंमत शून्य असते तर त्या संख्येची किंमत निघत नाही. बघा कसं आहे, बघा 1 मिनिट, 4/0 अशी जर आपण संख्या घेतली तर या संख्येची निश्चित व्हॅल्यू आपल्याला सांगता येत नाही. काय? याची व्हॅल्यू असते इन्फिनिटी. तर त्यामुळं ही संख्या आपण अशी लिहू शकत नाही. छेदामध्ये कधी आपण शून्य लिहू शकत नाही कोणत्याही संख्येच्या. ठीक आहे. तर पी आणि क्यू या रूपामधील क्यू ची किंमत ही शून्य नसावी. त्यानंतर बघा या संख्यांचं कसं आहे, उत्तर निश्चित सांगता येते तुम्हाला. बघा कसं आहे, 16/4 याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला? 4 न 16ला भाग जाते, पूर्ण भाग जायला पाहिजे. कितीचा भाग चालला? 4चा. त्याच्यानंतर बघा समोरची संख्या आपली 7/35. कितीचा भाग जात आहे? 5चा भाग जात आहे. म्हणजे या काय आहे, पी आणि क्यू च्या रूपामधील संख्येला पूर्ण भाग जायला पाहिजे. या संख्यांना काय म्हणतो आपण? परिमेय संख्या. त्याच्यानंतर बघा यामध्ये दोन प्रकारच्या संख्या आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे कर्णीमध्ये पाहायला मिळतील, म्हणजे स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट असू शकते. तर ज्या संख्येचा वर्ग निघतो आणि घन निघतो त्याही संख्या आपल्या परिमेय संख्या आहेत. जसं आपण वर म्हटलंय की या संख्यांचं उत्तर आपल्याला निश्चितपणे सांगता येते. त्यानंतर बघा बरं, आपल्याला काय आहे, √4 याचं उत्तर काय निश्चित तुम्हाला 2 सांगता येते ना. बघा दुसरीकडे जर ही संख्या आपण अशी घेतली √2, ठीक आहे, तर या संख्येचं आपल्याला निश्चित उत्तर सांगता येत नाही. म्हणजे काय उत्तर निघाले आपण बघितलं तर, परंतु याचं उत्तर निश्चित सांगता येते का? नाही सांगता येत. त्याच्यानंतर बघा 25 आहे, या संख्येचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगता येते 5. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा घनमूळ आहे, कितीचं? 8चं, सांगता येते 2. तर ज्या संख्यांचं तुम्हाला निश्चितपणे उत्तर सांगता येईल अशा संख्या काय आहेत? परिमेय संख्या आणि पी अपॉन क्यू च्या रूपामध्ये सहसा लिहिता येतील. त्याच्यानंतर बघा अजून याच्यामध्ये एक प्रकार आहे की बघा काय, एक संख्या आपल्याकडे 3/4. बघा याला सोडवायचं आहे आपल्याला. द्या बरं, 3 × 1 = 3, इथं किती उरला? 1. त्याच्यानंतर बघा पॉइंट दिला, झाले 10. काय येईल सांगा? 3×3 = 9. 3चा भाग गेला. आता मला सांगा इथं काय पाहायला मिळत आहे आपल्याला? बघा जर आपण समोर एक एक शून्य वाढवत गेलो याच्यावरती तर सेम इथं 10च येणार आहे ना. ठीक आहे. म्हणजे हा काय होत आहे, समोर कितीही वेळा तुम्ही भाग देत गेले याला तरी हा 3 इथं कॉन्स्टंट समोर रिपीट होणार आहे. म्हणून याला आपण काय लिहू शकतो? 1.3 च्या डोक्यावरती बार. तर ही जी संख्या याला आपण म्हणतो रिकरिंग नंबर. म्हणजे हा काय आहे, 3 पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतो. तर या प्रकारच्या ही संख्या कशामध्ये येते? तुमच्या परिमेय संख्या. त्याच्यानंतर बघा अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं? सेम तुला इथं उतरवायचं. काय? पी आणि क्यू या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या आहेत. क्यू ची किंमत शून्य घेता येत नाही, हे बघितलं आपण, कारण नाही घेता येत म्हणून. आणि बघा काय, पी अपॉन क्यू च्या स्वरूपात सहसा मांडता येणार नाही त्या संख्या, आणि यांचं उत्तर निश्चित आपल्याला सांगता येणार नाही. बघा कसं, तर एक संख्या आपल्याकडे काय आहे, √5. मला सांगा 5चं वर्गमूळ निघते का? नाही निघत. लॉग टेबल मध्ये वगैरे बघत बसलं तर निघते, पण निश्चित तुम्हाला उत्तर सांगता येईल का? जसं इथं आपण म्हटलं होतं √4 याचं निश्चित उत्तर तुम्हाला माहित होतं 2. ठीक आहे. तसं √5 याचं निश्चित उत्तर तुम्हाला सांगता येईल का? नाही सांगता येणार. तर या प्रकारच्या ज्याही संख्या येतील या तुमच्या अपरिमेय संख्या. ठीक आहे. बघा दुसरा एक आहे √35. 35. ठीक आहे. 35चं वर्गमूळ निघते का? नाही निघत. डायरेक्ट निश्चित उत्तर सांगता येते का याचं? नाही सांगता येत. मग ज्या संख्यांचं निश्चित उत्तर सांगता येणार नाही त्यांना म्हणायचंय आपल्याला अपरिमेय संख्या. बघा सहसा अशा पद्धतीने लिहिलेल्या असतील. त्याच्यानंतर बघा काही गोष्टी आहे. आता पायची व्हॅल्यू काय आहे? 22/7. काय आहे? 22/7. परंतु या संख्येचा आतापर्यंतही शोध लागले नाही, याचं निश्चित उत्तर आपल्याला आतापर्यंतही भेटलेलं नाही. जसं आपण इकडे बघितलं होतं बघा 4/3, याचं आपल्याला निश्चित उत्तर भेटलं होतं 1.3. हा 3 रिकरिंग नंबर इथं भेटला होता. परंतु इथं जर आपण बघायला गेलं, या आता थोडस एक सोल्युशन बघू. काय बघा, 7×1 = 7, 7×2 = 14, 7×3 = 21. 3चा भाग गेला, उरला 1. याच्यानंतर झाला 10, दिला पॉइंट. मला सांगा 7×1 = 7. द्या किती उरले? इथं 3 उरले, इथं झाले 30. द्या पुन्हा 7×3 = 21, 7×4 = 28, गेला
4चा भाग, पुन्हा उरले किती 2, हे झाले 20. 7 दोन्ही 14, 7 त्रिक जमते का नाही, म्हणून 7 दोन्ही 14. बघा काय होत आहे, सेम संख्या येत आहे का इथं, नाही, ही संख्या तुम्हाला रिपीट होणारच नाही, ही अशीच संख्या अनंतपर्यंत येत राहतील, संख्या बदलत बदलत. म्हणून पर्टिक्युलर इथं क्रम भेटणार नाही तुम्हाला, आवर्ती म्हणू शकणार नाही याला, म्हणून म्हणायचं आहे काय, अपरिमेय संख्या. ठीक आहे, तर बघू याच्यावरती कशा प्रकारे आपल्याला प्रश्न वगैरे आले आहेत. चला बघा काय कशा प्रकारचे प्रश्न विचारले याच्यावरती, बघा टॉपिक वरती काय आहे बघा बरं. पहिला प्रश्न विचारला आपल्याला, खालीलपैकी कोणती संख्या परिमेय आहे. बघा काय आहे, पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे √2. सांगा रे आता, वर्गमुळात 2 ही संख्या आपल्याला परिमेय संख्या म्हणता येईल का? नाही म्हणता येणार, कारण याचं रूट निघते का? नाही निघत ना. आपण काय म्हटलं, एक तर रूट निघलं पाहिजे, नाहीतर P/Q च्या स्वरूपात ती लिहिता आली पाहिजे. याचं उत्तर आपल्याला निश्चित असलं पाहिजे, त्याला म्हणायचं होतं आपल्याला परिमेय संख्या. बघा मग ऑप्शन ए मध्ये काय √2, हे आपलं होणार नाही. त्याच्यानंतर बघा 3चं वर्गमूळ निघते का? नाही निघत ना. 3चं वर्गमूळ निघेल का? नाही. 4 असतं तर सांगितलं असतं आपण 2, परिमेय झाली असते आपली. परंतु आता काय आपल्याकडे √3, 3चंही आपल्याला रूट निघत नाही. त्याच्यानंतर बघा ऑप्शन सी काय दिला आपल्याला, 3/5. बघा P/Q चा फॉर्म आहे. त्याच्यानंतर बघा समोरचं ऑप्शन बघू एक वेळ. ठीक आहे, काय आहे, घनमूळ निघते का? बघा बरं 7चं घनमूळ निघते का? नाही. मग हेही कटला, म्हणजे 100% आपलं काय असणार आहे, ऑप्शन सी करेक्ट असणार आहे. बघा एक वेळ सोडवून बघू काय आहे, तर सांगा बरं काय आहे, 3/5 सांगा. चला जाईल का डायरेक्ट 3 ला भाग? नाही जाणार. मग 30 घ्यायचा, इकडे 0चा भाग बसेल 0.1 दिल्यानंतर बघा 5×30 थांबली संख्या, थांबली म्हणजे पूर्ण भाग गेला 0.6चा. ठीक आहे ना, म्हणून याला काय म्हणायचं, परिमेय संख्या. बघा असं होतं ऑप्शन सी पहिल्याचं. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न आपल्याला, वर्गमुळात 2 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे. बघा इथंच बघितलं वर आपण, कोणती आहे, परिमेय आहे का? नाही आहे. बघा ऑप्शन बघू ते कोणते कोणते आहे. तर काय पहिला ऑप्शन आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक आहे, कारण नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो आपण, 1 पासून सुरू होणाऱ्या आणि अनंतपर्यंतच्या पूर्ण संख्याला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरंच ऑप्शन आहे आपलं परिमेय संख्या. परिमेय संख्या कशाला म्हणतो, एक तर पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे, नाहीतर P/Q च्या स्वरूपात पूर्ण भाग गेलेला असला पाहिजे, म्हणजे ज्याचं उत्तर निश्चित सांगता यायला पाहिजे, त्याला म्हणतो परिमेय. नैसर्गिक कटली तुमची, परिमेय ही कटली. ठीक आहे, त्याच्यानंतर यापैकी नाही आहे आणि अपरिमेय. बघा अपरिमेय कशाला म्हणतो आपण, ज्याचं उत्तर निश्चित आपल्याला सांगता येत नाही. √2 आपण काय म्हटलं इथंच वर, अपरिमेय संख्या. ठीक आहे, अशा प्रकारचा होता ऑप्शन सी दुसऱ्याचं. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न या टॉपिक वरती आपल्याला विचारलेला आहे, 0.333 अनंत पर्यंत. म्हणजे बघा रे काय होत आहे, रिपीट होताना दिसत आहे का तुम्हाला, 3 3 3 आहे ना. म्हणजे आपण काय म्हटलं होतं, हा आवर्ती दशांश अपूर्णांक आहे, यालाही आपण काय म्हटलं होतं, परिमेय संख्येमध्ये येईल. हा तर बघा बरं ऑप्शन आहे का परिमेय, पूर्णांक आहे, पूर्ण संख्या आहे काही नाही, कटला. अपरिमेय, अपरिमेय मध्ये आपण काय म्हटलं होतं की उत्तर निश्चित सांगता येत नाही आणि याची पुनरावृत्ती होत नाही, हे अपरिमेय मध्ये, म्हणजे हे ऑप्शन कटलं. त्यानंतर बघा परिमेय संख्या, नैसर्गिकही कटलं. नैसर्गिक काय म्हटलं आपण, 1 पासून सुरू होणाऱ्या आणि अनंतपर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय उरलं मग, अपरिमेय संख्या. बघा अपरिमेय संख्या आहे ना, याला आपण 0.333 ला असे लिहू शकतो, 0.3. बघा याच्यावरती बार, म्हणजे हा काय आहे, 3 हा रिपीट होणार आहे. हे मग सांगितलं होतं तुम्हाला समजावून, हे कोणती संख्या मग परिमेय संख्या. बघा अशा प्रकारचे प्रश्न या टॉपिक वरती आहेत. जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. एखादा नाही समजला तर कमेंट मध्ये नक्की विचारा. चला याच्यानंतरचा टॉपिक आहे, बघूत काय काय राहिला तर संख्या. ठीक, बघा याच्यानंतरचा टॉपिक काय आपल्याकडे, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या आणि पूर्ण संख्या. बघा इथं थोडंफार आपल्याला कन्फ्युजन होत असते पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्यामध्ये, एकदा समजून घ्या. बघा काय आहे रे, याला इंटिजर सुद्धा म्हणतो आपण. इंटिजर बघा लहानपणापासून आपल्याला सांगितलं जाते काय, नंबर लाईन आहे, इथं 0 असते. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे आपल्या प्लस संख्या असतील 1 2 3, आणि याच्या 0च्या इकडे काय असते बघा, इथं -1 -2 -3. म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला, बघा पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं आहे की आपल्या ऋण संख्या आणि धन संख्या आणि शून्य या तीनही गोष्टींचा जो समूह आहे, याला काय म्हणायचं आपल्याला, पूर्णांक संख्या. एवढं कशाला लक्षात ठेवता, एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, नंबर लाईन जेवढी आहे आपली, नंबर लाईन वरती काय आहे, शून्य आहे, पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि निगेटिव्ह नंबर आहेत. म्हणजे काय आहे, इकडे प्लस येणारे 1 2 3, पुन्हा तेच मायनस येणारे, हे जेवढे नंबर आहे याला काय म्हणायचं आपल्याला, इंटिजर्स किंवा पूर्णांक संख्या. जास्त याचं काही लक्षात ठेवायचं नाही, फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची,
नंबर लाईन आहे आपली, एका इकडे असतील आपल्या पॉझिटिव्ह संख्या आणि एका इकडे असतील निगेटिव्ह संख्या, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. त्याच्यानंतर बघा काय आहे अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या म्हणजेच काय फ्रॅक्शन. ठीक आहे, जसं काय आहे पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये येणाऱ्या सगळ्या संख्या यांना काय म्हणायचं तुम्हाला फ्रॅक्शन. मग पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील, बघा काय आहे 1/2 म्हटलं, हे झाली तुमची फ्रॅक्शन झालं. कुठल्याही प्रकारच्या पी अपॉन क्यूच्या स्वरूपात ज्या संख्या असतील त्यांना म्हणायचं आपल्याला अपूर्णांक संख्या म्हणजेच फ्रॅक्शन. बघा काय आहे आता 3/5, जेवढ्याही संख्या तुमच्या पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहिता येतील त्यांना म्हणायचं आहे आपल्याला फ्रॅक्शन. ठीक आहे, फ्रॅक्शन कळाले. त्याच्यानंतर बघा पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या म्हणजेच काय होल नंबर म्हणतो आपण ज्याला इंग्लिश मध्ये. बघा काय आहे रे, नैसर्गिक संख्या माहिती आहे आपल्याला, कुठून चालू होते 1 2 3. फक्त एक काम करायचं आहे आपल्याला, 1च्या पहिले 0 लिहायचा आहे. म्हणजे 0 आणि आपल्या नैसर्गिक संख्या मिळून ज्या संख्या आहेत यांना काय म्हणायचं आपल्याला पूर्ण संख्या किंवा होल नंबर. फक्त याच्यामध्ये ऍडिशनल काय लक्षात ठेवायचं, एक आपल्याला 0 पासून सुरू होतील. ठीक आहे, 0 1 2 3, बाकी पूर्ण नैसर्गिक संख्या इकडे अनंत पर्यंतच्या येतील. ठीक आहे, याला म्हणायचं आहे आपल्याला पूर्ण संख्या किंवा होल नंबर. ठीक आहे, चला बघा याच्यानंतर काय आहे तर, चला बघा त्यानंतर काय आहे समोर, एक आहे वास्तव संख्या ज्याला रिअल नंबर म्हणतो, आणि दुसरा आहे आभासी संख्या म्हणजेच आपले इमॅजिनरी नंबर. बघा वास्तव संख्या कशाला म्हणायचं, दररोजच्या व्यवहारात लागणाऱ्या सर्व जे काही संख्या आहेत त्यांना म्हणायचं आपल्याला वास्तव संख्या. बघा याला दुसऱ्या पद्धतीने कसं म्हणता येते माहितीये का, परिमेय संख्या. काय आपल्या परिमेय संख्या आणि दुसरं काय आहे बघा, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्ही मिळून कशाला म्हणायचं असते, वास्तव संख्या म्हणायच्या. बघा मग याच्यामध्ये काय तिला प्लस नंबर येतील, मायनस नंबर येतील, तुमचा शून्य येईल. बघा काय तर पॉझिटिव्ह आहेत म्हणजे 1 2. ठीक आहे, जसे आता 1.5 आहे, त्याच्यानंतर आहे बघा काय 2/3. सगळे जेवढे प्रकारचे तुमचे काय आहे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या कशामध्ये येतील आपल्या वास्तव संख्यांमध्ये. ठीक आहे, त्यांना म्हणायचं आपल्याला रिअल नंबर. बघा त्याच्यानंतर आहे आभासी संख्या. आभासी संख्या काय धनात नाही ठेवायचं, इमॅजिनरी म्हटलं की एकच लक्षात ठेवायचं. बघा काय वर्गमुळात ऋण संख्या म्हणजे काय अंडर रूट मध्ये निगेटिव्ह संख्या बसा -1. म्हणजे वर्गमुळात जर वजा 1 लिहिलं तर याची किंमत काय असते, इमॅजिनरी नंबर आय न डिनोट करतो, म्हणजे याचं उत्तर निघत नसते, आभासी संख्या आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा वर्गमुळात तुम्ही कुठलीही संख्या घ्या, त्याला काय आहे निगेटिव्हचं सिग्नेचर द्या. बघा काय करता येईल, निगेटिव्हचं साइन द्या, निगेटिव्ह कुठली संख्या घ्या 2 3 5, वर्गमुळात जेही तुम्ही ऋण संख्या घ्याल याला काय म्हणायचं आहे आभासी संख्या किंवा इमॅजिनरी नंबर. ठीक आहे, बघा त्यानंतर काय तर, चला त्याच्यानंतर बघा काय चौरस संख्या. कधी विचारत नाही पण सहज आपल्याला माहिती असो काय तर, हे काय दुसरं आपलं त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या थोडंसं लेंदी आहे त्याच्यामुळे आपण नंतर घेणार आहे, पहिले आपण चौरस संख्या समजून घेऊ. बघा काय आहे चौरस सरळ बघा स्क्वेअर नंबर कशाला म्हणतो. बघा 1 ची चौरस संख्या विचारली आपल्याला म्हणजेच काय आहे 1 चा वर्ग करायचा सरळ. 1 चा स्क्वेअर किती आहे 1. 2 चा विचारला सरळ जी संख्या विचारली त्याचा वर्ग करायचा आहे. 2 चा वर्ग किती 4. बस एवढंच आहे, याच्यामध्ये दुसरं काय नाही. चौरस संख्या म्हणजे काय त्या संख्येचा आपल्याला वर्ग सांगायचा आहे. जसं 4 चा काय आहे स्क्वेअर नंबर विचारला तर काय येईल 4 चा 16 म्हणजे काय वर्ग संख्या. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. चौरस संख्या म्हणजे काय वर्ग संख्या. जी संख्या विचारली तिची जर चौरस संख्या विचारली आपल्याला तर डायरेक्ट त्या संख्येचा वर्ग करायचा आणि हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा त्रिकोणी संख्या काय आहे तर समजून घेऊया. बघा आता काय त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशाला म्हटलं बघा, ट्रँग्युलर नंबर्स. काय आहे 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट. काय म्हणते 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे काय आहे त्रिकोणी संख्या असते. बघा आता काय 2 क्रमागत नैसर्गिक संख्या, पहिली नैसर्गिक संख्या 1, त्याच्यानंतर त्याच्या समोरची 2. बघा या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, काय केलं आपण पहिली नैसर्गिक घेतली 1, त्याच्यानंतरची 2 क्रमागत आहेत, 1 नंतर 2, त्याच्यानंतर यांचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 2 आणि याची निमपट. निमपट म्हणजे काय रे, त्याला 2 न बघायचं म्हणजे अर्धे. अर्धे कळते ना, निम म्हणजे निम्मे म्हणजे अर्धे. बघा 1 गुणिले 2 भागिले 2. बघा करा बरं, 1 गुणिले 2 2 भागिले 2 काय आलं 2 भागिले 2 1. ही काय झाली आपली पहिली नैसर्गिक पहिली त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर बघा दुसरा काय घेऊ, दुसरी घेतली 2, त्याच्यानंतर काय 3, या दोघांचा गुणाकार म्हणजे काय आहे 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला 2 गुणिले 3 आणि याला भागलं 2 न म्हणजे याची केली निमपट अर्धे. बघा काय आहे 3 गुणिले 2 6 भागिले 2 करा 2 त्रिक 6
दुसरी आपल्याला त्रिकोणी संख्या भेटली 3. ही झाली पहिली तुमची, ही झाली दुसरी. त्याच्यानंतर बघा तिसरी आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. घ्या, काय तिसरी नैसर्गिक संख्या 3. त्याच्यानंतर त्याच्या समोरची 4. या झाल्या क्रमागत नैसर्गिक संख्या, यांचा केला गुणाकार आणि याला भागिले 2 म्हणजे यांचे अर्धे निमपट. ठीक आहे, चला सांगा 4 त्रिक काय वर 12 भागिले खाली 2. करा 2 ना भाग द्या, 2 भागिले किती आले 6. म्हणजे तिसरी आपल्याला त्रिकोणी संख्या भेटली 6. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जेवढ्या समोरच्या संख्या असतील म्हणजे 2 नैसर्गिक संख्या मधातली एखादी घ्यायची झाली, समजा काय आहे 10 गुणिले 11 त्याच्यानंतर भागिले 2 करा. काय करता येईल 2 पंचे 10 आणि काय 11 पाची 55. 55 ही काय मग त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, कुठल्याही 2 नैसर्गिक संख्या पकडायच्या, त्यांचा गुणाकार करायचा आणि भागिले 2 म्हणजे काय तुमची त्रिकोणी संख्या. बघा आता याच्यामध्ये कशा पद्धतीनं फिरवून प्रश्न विचारले ते बघू एक एक कसे आहेत. चला त्यानंतर समोरचा एक टॉपिक आहे, कधी कधी बघा याच्यावरती आपल्याला विचारून टाकते. काय म्हणते त्रिकोणी संख्येचा पाया. पाया नेमकं कशाला म्हणायचं बघा, त्रिकोणी संख्येचा पाया ज्या 2 क्रमागत संख्यांपासून त्रिकोणी संख्या तयार झालेली आहे ना, त्यापैकी जी लहान संख्या असेल त्याला काय म्हणायचं त्रिकोणी संख्येचा पाया. बघा जसं काय म्हटलं होतं आपण आता 2 गुणिला 3 भागिले 2. ठीक आहे, म्हणजे काय झालं 3 दोन्ही 6 भागिले 2. किती आली 3. 3 या त्रिकोणी संख्येचा पाया जर विचारला आपल्याला तर काय सांगायचं आहे आपल्याला 2. ठीक आहे ना, म्हणजे जी लहान संख्या आहे ज्याच्यापासून त्रिकोणी संख्या तयार झाली, ज्या 2 संख्यांपासून, त्यापैकी जी लहान संख्या असेल त्याला म्हणायचं आहे आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया. बघा कधी कधी काय होते माहिती आहे का, आपल्याला डायरेक्ट एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि तिचा पाया काढायला लावतात किंवा विचारतात. बघा असं आहे आता 120 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. तर अशा जागेवर काय करायचं बघा, काय म्हणता येईल त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून, म्हणजे जी त्रिकोणी संख्या दिली आहे 120 याची काय करायचं आहे दुप्पट. दुपटीतून ज्या मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग कमी करता येतो, म्हणजे काय वर्ग वजा करता येईल, त्या संख्येला म्हणायचं त्रिकोणी संख्येचा पाया. बघा आता कसं आहे, तर ठीक आहे 120 ही काय त्रिकोणी संख्या आहे. काय म्हणणं आहे त्याचं 120 घेतली, हिचा करायचा म्हणते वर्ग, सॉरी म्हणजे दुप्पट करायचे आहे. काय करायचे आहे या संख्येची दुप्पट करा, म्हणजे गुणा 2. ठीक आहे, 120 च्या डबल किती झाले आपले 240. आता 240च्या म्हणजे मागे पाहिजे आपल्याला, मोठा नंबर नाही पाहिजे. 240 पेक्षा लहान असा वर्ग संख्या सांगा कोणती आहे, तर सांगा बरं 240 म्हणजे 16चा वर्ग किती येते 256. जास्त झाला, जास्त नाही पाहिजे आपल्याला, 240च्या खाली पाहिजे. म्हणजे 16च्या आधीलचा नंबर 15. 15चा वर्ग 225 जाऊ शकते, त्यातून वजा घ्या. काय आहे 15. म्हणजे हे काय असणार आहे आपला त्या संख्येचा पाया असणार आहे म्हणते. ठीक आहे 240च्या. ठीक आहे, आता बघा नेमकं काय म्हणणं याचं 120 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला 15. आता बघा क्रॉस चेक व्हायला पाहिजे या, म्हणजे काय 15 जर पाया घेतला आपण तर याची त्रिकोणी संख्या काय यायला पाहिजे 120 यायला पाहिजे. आता बघा काय आहे 15 घेतला. ठीक आहे, आपली त्रिकोणी संख्या काय असते क्रमगत संख्यांचा गुणाकार. बघा 15 गुणिले 16 समोरची संख्या भागिले 2. क्रॉस चेक आहे आपला क्वेश्चन, येते का नाही तर बघा काय 15 गुणिले 16. बघा एक भाग जाते 2 न देऊन टाका, कितीचा 8चा. काय उरलं इथं 15 गुणिले 8. सांगा बरं 15 8 किती तुमचे 120 आलं. 120 तुम्हाला विचारलं होतं. 120 या त्रिकोणी संख्येचा पाया. पाया 15 घेतल्याच्या नंतर समोरची येणारी त्रिकोणी संख्या किती 120. असं क्रॉस चेक करून बघायचा प्रश्न. मग कसं तुम्हाला पाया काढताना काय करायला लागेल त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आणि त्याच्यातून मोठ्यात मोठ्या संख्येचा काय वर्ग वजा करता आला पाहिजे, तेव्हा तुम्हाला काय भेटेल याचा पाया भेटल. असं कधी कधी विचारून टाकते. त्यानंतर बघा एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला 1 ते 100 पर्यंत एखाद्या वेळेस जर डायरेक्ट तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारल्या, ठीक आहे, तर किती आहेत बघा 13 त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत डायरेक्ट कधी कधी विचारून टाकू शकते की 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत, तर 13 त्रिकोणी संख्या. बघा अशा पद्धतीने काढता येतील. याच्यावरचे काही वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले प्रश्न बघूयात. चला बघा याच्यावरती काय प्रश्न आहेत रे बघा, कसे आहे 2 प्रश्न आहे बघा आपल्या समोर. काय आहे 223 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे आपल्याला. तुम्हाला काय म्हटलं आहे की जर तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असली आणि त्याचा पाया काढायचा आहे तर काय करायचंय फक्त बघा सिंपल स्टेप फॉलो करा. काय पहिले 231 जशाला तशी लिहून काढा, मग करायचे याचे आपल्याला दुप्पट. ठीक आहे, करा दुप्पट करून घ्या. काय गुणा 2 बे 2 6 त्याच्यानंतर 2 4. बघा काय आली आपल्या जवळ किती आली संख्या 462. आता काय करायचं आपल्याला बघा ही 462 आहे ना,
याच्या जवळची अशी वर्गसंख्या पाहिजे, पूर्ण वर्गसंख्या म्हणजे ज्याच्यातून वजा करता आली पाहिजे. म्हणजे काय, आपल्याला लहान संख्या बघायला लागेल, मोठी संख्या बघू शकणार आहे का आपण? नाही. बघा 462, मला सांगा 22 या संख्येचा वर्ग सांगा. 22 चा किती आहे? 484. बघा मोठा होईल म्हणून 22 नाही घेऊ शकणार आपण, आपल्याला काय घ्यायचं? 21 चा वर्ग 441. बघा काय आहे? 21. 21 ही संख्या काय झाली बघा, या त्रिकोणी संख्येचा पाया. काय झाला? 21 झाला पाया. आता करा क्रॉस चेक, बरोबर आहे का नाही? तर काय बघा, काय म्हणतो आपण? 21. त्याच्यानंतर आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असली तर काय कराल? समोरची आहे 22 भागिले 2. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, त्याची निमपट म्हणजे काय? त्रिकोणी संख्या. बघा येते का? तर आता काय गुणा, किती आलं? 11. गुणा 11 गुणिले 21. सांगा बरं, 11 1 11चा 1, हातचा आला 1. 11 दोन्ही 22 आणि 1 23. 231. बघा काय होता प्रश्न आपला? 231. ठीक आहे, म्हणजे बरोबर आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे आपल्या समोर. 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या. तर हेच काढायचं आहे. काय बघा, इथंच झालं रे. 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या काय येईल मग सांगा? काय घेतलं? 21 गुणिले 22. ठीक आहे, याची करायची तुम्हाला निमपट. म्हणजे काय करायचे? सरळ अर्धे करायचे, 2 भागून टाका. काय होईल सांगा? इथंच सोडवलाय 11. त्याच्यानंतर 11 गुणिले किती? 21. काय येईल? 231. बघा सेम झाला योगायोग क्वेश्चन. ठीक आहे ना? मग अशा प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारले. तर अजून थोडस वेगळ्या पद्धतीने 1-2 प्रश्न विचारले ते बघू. त्याच्यानंतर बघा कधी कधी असा एखादा थोडासा ऍडव्हान्स प्रश्न आहे, ऍडव्हान्स नाही आहे पण बघा आपण कॉम्प्लिकेटेड करतो असे प्रश्न. काय बघा, 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधा. काय आपल्याला माहिती काय आहे तेवढं बघा. काय 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या म्हणते, म्हणजे 21 ही आपल्याकडे त्रिकोणी संख्या आहे. बघा त्रिकोणी संख्या आहे किती? 21. आपल्याला काय करायचं आहे आता? पहिले आपल्याला पाया शोधायला लागेल याचा. ठीक आहे ना? म्हणजे आपल्याला त्यानंतर समोरची संख्या काढता येणार. बघा त्रिकोणी संख्या किती आहे? 21 आहे. मला सांगा आपण पाया शोधण्यासाठी काय करतो? याची करतो आपण दुप्पट. ठीक आहे, काय झालं? 21 ची दुप्पट किती झाली बघा? 42. आणि आपण काय म्हटलं, आता याच्या जवळची आपल्याला वर्गसंख्या मायनस करता आली पाहिजे याच्या. म्हणजे काय आहे? याच्या जवळची आपल्याला घ्यायची आहे वर्गसंख्या. मला सांगा काय होईल? 7 चा वर्ग किती येते? 49. किती झाला? जास्त झाला. म्हणजे 7 नाही जमत आपल्याला, 6 घ्या. 6 चा वर्ग किती आहे? 36. ठीक आहे ना? म्हणजे कमी आहे 36 याच्यापेक्षा. ठीक आहे, मग घेतला आपण 6. काय झालं? 6. 6 हे काय झाला रे? या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. काय झाला? पाया भेटला आपल्याला 6. काय भेटला? 6. त्याच्यानंतर आता काय करायचं बघा, आपल्याला याच्या नंतरची समोरची चौथी संख्या पाहिजे. डायरेक्ट या पायामध्ये काय करा तुम्ही? ऍड करून टाका 4. बघा ठीक आहे, काय केलं आपण? 6 अधिक आपल्याला समोरची चौथी त्रिकोणी संख्या पाहिजे म्हणून 4 ऍड केले याच्यामध्ये. हे झाले आपले 10. आता ही 10 संख्या आपल्याला काय भेटली रा? 10 हे भेटला आपल्याला त्या संख्येचा पाया. काय भेटलं? पाया भेटला, जी आपल्याला संख्या शोधायची आहे त्रिकोणी संख्या. आता मला सांगा, तुमच्याकडे त्रिकोणी संख्येचा पाया आला. ठीक आहे, पाया ही काय असते? तुमची त्या दोन संख्येमधली लहान संख्या असते. त्याच्यानंतर सांगा 10 गुणिले समोर 11 आणि भागाकारात नेहमी 2 म्हणजे निमपट. ठीक आहे, बोला आता काय होईल इथं? 2 न 10 ला भाग गेला 5 चा, काय उरलं? 5 गुणिले 11. काय आली तुमची? 11 5 55. ही झाली तुमची बघा काय आहे? 21 नंतर क्रमाने येणारी समोरची चौथी संख्या झाली तुमची 55. ठीक आहे, 55 ही काय झाली? त्रिकोणी संख्या झाली समोरची चौथी. आता कधी कधी काय कराल बघा, आता समोरची विचारली मागची बी विचारू शकते. सेम करायचं आहे, असंच सोडवायचं. इथं फक्त जे प्लस केलाय याला काय करायचं? तुम्हाला मायनस करायचं. ठीक आहे, आता समजा जर मागची चौथी विचारली असते तर इथं काय झालं असतं? 6 मधून 4 वजा झाले असते. म्हणजे काय उरलं असतं बघा? काय उरलं असतं? इथं 2 उरलं असतं. मग काय काढले असते तुम्ही? 2 गुणिले 3 भागिले 2. काय आली असते तुमची मागची? 3 ही त्रिकोणी संख्या आली असते. काय 21 नंतर क्रमाने येणारी मागची चौथी त्रिकोणी संख्या जर विचारली असती तर काय झालं असतं? 3. ठीक आहे, बघा अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. एखादा प्रश्न नाही समजला तर कमेंट मध्ये विचारा. चला बघा, त्यानंतर आपल्या समोर एक प्रश्न आहे बघा. काय म्हणते? लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला? 225 आहे. तर त्यापैकी लहान व मोठी त्रिकोणी संख्या, म्हणजे दोनही आपल्याला त्रिकोणी संख्या काढायच्या आहे. एक लहान त्रिकोणी संख्या आणि मोठी त्रिकोणी संख्या यापैकी. तर बघा यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळी लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज दिलेली असेल ना, तर ही बेरीज ही एक वर्ग संख्या असणार आहे आणि हिचा वर्ग हा त्यापैकी मोठ्या संख्येचा पाया असणार आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा मोठ्या संख्येचा पाया मिळाला आपल्याला. किती मिळाला? 15.
त्यानंतर मोठ्या संख्येचा पाया 15 आहे, म्हणजे लहान संख्येचा किती असणार आहे? 14. बघा दोन्ही संख्येचा पाया भेटला. आता याच्यावरून आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. बघा त्रिकोणी संख्या 15 गुणिले 16 भागिले 2. ठीक आहे, करा करून घ्या. काय गेला? 8 बेआठी 16. त्याच्यानंतर बोला 15 8 किती? 120. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा खाली काय आहे? 14, दुसरी लहान संख्या. काय करता येईल? 14 गुणिले 15 त्रिकोणी संख्या काढायची भागिले 2. करा बघा काय आहे? बेसाती 14. काय उरले इथं? 15 गुणिले 7. 15 7 105. बघा मोठी त्रिकोणी संख्या भेटली आपल्याला 120 आणि लहान त्रिकोणी संख्या भेटली 105. दोन संख्या काढायच्या होत्या आपल्याला. बस अशा पद्धतीने तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकता. बघा अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न आहेत. जेवढे जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला सोडवता येतील तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करा. एखादा प्रश्न नाही समजला कमेंट मध्ये विचारा. त्यानंतर बघा इथपर्यंत होता आपला संख्या आणि त्यांचे प्रकार. प्रत्येक गोष्ट आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. काही एखादी गोष्ट सुटली असेल तर बिंदास्त कमेंट मध्ये विचारा. त्यानंतर समोरचा पार्ट आपण उद्या लगेचच बघणार आहे याच्या काय घ्यायचं आहे तर. आणि व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला माहिती मिळेल आणि आपले पोलीस भरती करणारे मित्र सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ जायला पाहिजे. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.